जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारिक चॅनलवर आज पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण खूप लोकांच्या मनातला एक महत्वाचा विषय कव्हर करणार आहोत. फ्रीलान्सिंग सुरुवात कशी करायची. अनेक लोक हा शब्द ऐकतात पण नीट समजून घेत नाही, म्हणून अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. फ्रीलान्सिंग म्हणजे काय? तर फ्रीलान्सिंग म्हणजे आपण कोणत्याही एकाच कंपनीत नोकरी न करता आपली स्किल वापरून वेगवेगळ्या लोकांसाठी काम करून देणं. म्हणजेच तुम्ही स्वतःचे बॉस असतात, घरात बसून तुम्ही काम करू शकतात, वेळेचं कोणतंही बंधन इथे नाहीये आणि क्लायंट्स कडून तुम्ही खूप पैसा कमवू शकता. म्हणून फ्रीलान्सिंग ही फक्त जॉब नाहीये, तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची खूप मोठी संधी आहे. फ्रीलान्सिंगचे फायदे नेमके काय? तर ऑफिसला जायची गरज नाहीये, घरातून काम करता येतं, एकाच वेळी खूप साऱ्या क्लायंट सोबत डील करू शकतो, इन्कम खूप जास्त होतो. स्टुडंट, गृहिणी आणि जॉब शोधणारे सगळ्यांसाठी हा सगळ्यात मोठा मार्ग आहे. आणि एक छोटंसं उदाहरण जर मी सांगायला गेले तर माझ्या काही स्टुडंट्स आहेत ज्या फ्रीलान्सिंग करून अगदी सुरुवातीपासून ते शिकलेले आहेत आणि फ्रीलान्सिंगच्या मदतीने महिन्याची चांगली इन्कम करतायत. काही जण व्हिडिओ एडिट करून 20 ते 30 हजार कमवतायत, काही ग्राफिक डिझायनिंग करून 40 ते 50 हजार कमवताय, काही डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने 1 लाखापर्यंतची महिन्याची इन्कम घेत आहे. म्हणजे योग्य स्किल आणि कन्सिस्टन्सी असेल तर फ्रीलान्सिंग नक्की रिझल्ट देते. आता प्रश्न येतो, फ्रीलान्सिंग मध्ये कोणत्या स्किल चालतात? रायटिंग स्किल म्हणजे कॉपी रायटिंग, कंटेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, डाटा एंट्री, वेबसाईट मेकिंग, AI टूल्स, ट्रान्सलेशन, ऑनलाईन टीचिंग अँड कन्सल्टेशन, अशी खूप सारे स्किल्स चालतात. तुमच्याकडे जी स्किल आहे त्यातून तुम्ही पैसा भरभरून कमवू शकता. पण सुरुवात कशी करायची? सर्वात आधी अपवर्क, फायबरवर तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचंय. तिथे तुमचं नाव, फोटो, स्किल, एक्सपिरियन्स व्यवस्थित लिहायचं आहे. प्रोफाईल पिक्चर क्लिअर असली पाहिजे. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही कोणतं काम करताय ते सोप्या भाषेत लिहा. एक्झाम्पल, आय डू युट्यूब व्हिडिओ एडिटिंग, आय क्रिएट इंस्टाग्राम पोस्ट, असं. पोर्टफोलिओ तयार करणं खूप महत्वाचं आहे. पोर्टफोलिओ म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचे काही सॅम्पल्स, 5-10 सॅम्पल तयार करणं महत्वाचं असतं. एक्झाम्पल, 10 इंस्टाग्राम पोस्ट डिझाईन करा, 2 व्हिडिओ एडिट करून ठेवा, 5 ते 6 सॅम्पल आर्टिकल स्क्रिप्ट लिहून ठेवा. हे सॅम्पल फायबर प्रोफाईलवर किंवा गुगल ड्राईव्ह लिंक मध्ये ऍड करा. क्लायंटला तुमचं काम दिसलं की जॉब मिळायला सोपं पडतं. पहिला क्लायंट मिळण्यासाठी सुरुवातीला पेशन्स खूप जास्त लागतो, पण फायबर, अपवर्कवर प्रपोजल तुम्ही स्टार्टिंगला पाठवता, इंस्टाग्रामवर लोकल बिझनेसेसला अप्रोच करतात. सुरुवातीला कमी रेट मिळते, पण काम चांगलं झाल्यावर क्लायंट खुश होऊन तुम्हाला अजून चांगले रिव्ह्यूज देतात आणि अजून क्लायंट सुद्धा मिळतात. पहिला क्लायंट खुश झाला की कॉन्फिडन्स दुप्पट होऊन जातो. आता बिगिनरने किती चार्जेस करावे? सुरुवातीला जास्त रेट ठेवू नका. मार्केट रेट बघा. एक्झाम्पल, थांबलेला 200-300, रील्स एडिट करायला 500, आर्टिकल 300 ते 500. एक्सपिरियन्स वाढला की रेट वाढवा. क्वालिटी चांगली असली तर क्लायंट जास्त पैसे द्यायला सुद्धा तयार असतो. फ्रीलान्सिंग मध्ये डिसिप्लिन खूप महत्वाचा आहे. टाइमवर काम द्या, क्लायंटशी नम्रपणे बोला, क्वालिटी मेंटेन ठेवा. एक क्लायंट खुश झाला की दुसरा क्लायंट आणतो. कन्सिस्टन्सी ठेवल्यास इन्कम नक्की वाढतो. आणि एक खास गोष्ट, फ्रीलान्सिंग साठी लागणारे हे सगळे स्किल्स आम्ही अगदी सोप्या भाषेमध्ये शिकवतो. स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करून शिकवतो. फायबर अकाउंट कसा बनवायचा, पोर्टफोलिओ कसा तयार करायचा, क्लायंट कसा मिळवायचा, सगळं व्यवस्थित समजावून सांगतो. माझे खूप जास्त स्टुडंट्स आहेत जे फ्रीलान्सिंग करून स्वतःच्या पायावर उभे झालेले आहेत, घराला मदत करत आहे. तुम्हालाही हे सगळ्या गोष्टी शक्य आहे. तुम्हाला कोणत्या स्किल मध्ये फ्रीलान्सिंग सुरू करायची आहे ती कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. तुमचा कॉमेंट पाहून आम्ही तुम्हाला पुढे कसं सुरू करायचं आहे हे मार्गदर्शन करून देऊ. लक्षात ठेवा, फ्रीलान्सिंग म्हणजे छोटा मार्ग नाहीये, मोठी संधी आहे. स्किल असेल तर फ्रीलान्सिंग तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. घरबसल्या काम, स्वतःचा वेळ आणि चांगली इन्कम हे सगळं शक्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कविता पारिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की भरभरून लिहा की तुम्हाला कोणती फ्रीलान्सिंग स्किल शिकायची आहे, तुम्ही कधी सुरू करणार आहात. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AI वापरून तुम्ही पैसे कसे कमवू शकता. तोपर्यंत जय महाराष्ट्रात, जय शिवराय सर्वांना.